नमस्कार, मी आकाश जाधव. IBPS PO प्रीची परीक्षा झाली वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आणि त्यानंतर विद्यार्थी वाट पाहत आहे की निकाल कधी लागेल. मधल्या काळामध्ये IBPS PO मेन्सचा निकाल आता IBPSनं एक पॅटर्न आणलेला आहे की मेन्स होण्याच्या बिलकुल थोडे दिवस आधी, कधी 7 दिवस, कधी 8 दिवस, कधी 10 दिवस, कधी 12 दिवस, एवढे दिवस आधी निकाल लावायचा, सो दॅट जे विद्यार्थी एकदम डाऊटवाल्या सिच्युएशनमध्ये की माझं होईल का नाही अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास होऊच नाही आणि जे जेन्युइन विद्यार्थी निकालाची वाट न पाहता आपापला अभ्यास करत बसतात अशा विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत न्यायचं, शेवटी निकाल लावायचा आणि त्यानंतर पुढचे दिवस जे आहेत ते सगळ्यांसाठी देऊन टाकायचे, सो दॅट प्रीपासून मेन्सपर्यंतचा पार्ट जो विद्यार्थी सगळ्यात व्यवस्थितपणे यूज करतो अशा विद्यार्थ्यांसाठी सिलेक्शनचे जे दरवाजे ते ओपन करून द्यायचे. सध्या हा व्हिडिओ मी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये घेतलेला रिझन त्याच्या पाठीमागे मी वाट पाहत होतो की हा व्हिडिओ घेताना पहिल्यांदा IBPS POचा प्रीचा निकाल लागू द्यावा, मग घ्यावा. पण मधल्या काळात 2 दिवस 3 दिवस निकाल लागत नव्हता, मला तो लेट लागेल. तेव्हापर्यंत ज्या काही गोष्टी आपल्याला शेवटी विद्यार्थ्यांना सांगायच्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत आहेत अशा पोहोचाव्यात म्हणून हा व्हिडिओ घेण्याचा अट्टहास आहे. हे सांगण्याच्या आधी किंवा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी पुन्हा सांगतो की IBPS POची ही परीक्षा मी स्वतः 5 वेळेस 5 वेगवेगळ्या वेळेला एक्झाम प्लस इंटरव्ह्यू देऊन जो तुम्ही पास झालेलो, त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक एकदा, बँक ऑफ बडोदा दुसऱ्यांदा, बँक ऑफ महाराष्ट्र तिसऱ्यांदा, बँक ऑफ इंडिया चौथ्यांदा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया पाचव्यांदा, अशा 5 वेळेला 5 बँका ज्या त्या मला मिळालेल्या आहेत IBPS POच्या माध्यमातून. त्याशिवाय मागच्या 5 वर्षांमध्ये मी एक 3 वेळेस जे त्याचं स्क्राईब म्हणून परीक्षा पाहिलेली तरी आहे. तर 5 वेळेस मी स्वतः सोडवले, 3 वेळेस मी पेपर पाहिलेला आहे. तर परीक्षेच्या पॅटर्नच्या आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या बऱ्यापैकी फ्लोमध्ये मी आहे. आता आपण स्टार्ट करत आपला आजचा पार्ट. मला काही गोष्टी आहेत त्यातल्या ज्या काही तुम्हाला सांगायच्या होत्या त्या 1 बाय 1 मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सगळ्यात पहिल्यांदा 2023-24चा कट ऑफ. तुम्हाला माहिती आहे प्रीचा कट ऑफ 54 होता मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी 49. मागच्या म्हणजे 2023च्या परीक्षेपेक्षा 22मध्ये जागा जास्त होत्या, सगळ्यात हायेस्ट 22मध्ये होत्या. आता किती होत्या तर तो 1 एप्रिलला आकडा बदलत असतो, त्यामुळे तरी पण एक 6,000च्या आसपास वेकन्सीज त्यामध्ये, 4-4,500च्या आसपास वेकन्सीज मागच्या वर्षी होत्या. ह्याही वर्षी सायझेबल आकडा जो आहे तो असणार आहे. पुढे चला आपण थोडंसं मेन्सचा कट ऑफ आपण जर बघितला, हा कट ऑफ 2023-24 आपण प्री बघितला, मेन्स जरी बघितला तर मेन्सचा कट ऑफही मला असं वाटतं एवढा जास्त नाही, कारण की मेन्सचा कट ऑफ 250 पैकी हा कमीच असतो. IBPS PO मेन्सचा कट ऑफ जो आहे तो 63 होता. मी जेंडरच्या कट ऑफबद्दल बोलतोय. आणि प्रीचा कट ऑफ इकडे वरती दिलेला आहे. प्रीचा कट ऑफ जो आहे तो 54 होता. तर प्री 54 आणि मेन्स 63, 250 पैकी. फक्त प्रीच्या कट ऑफमध्ये मागच्या 1-2 वर्षात हा ट्रेंड पाहायला मिळाला की इंग्लिशचा जो कट ऑफ आहे तो 2 अंकी कट ऑफपर्यंत चाललेला आहे प्रीमध्ये. म्हणजे 30 मार्कापैकी 10च्या आसपास कट ऑफ जो आहे तो चाललेला आहे. मागच्या वर्षी तो 11च्या आसपास होता, त्याच्या मागच्या वर्षी 9.5-10च्या आसपास होता. तर जर का आमच्या काही मुलांची वाताहत झाली तर मला असं वाटतं ओव्हरऑल कट ऑफपेक्षा वाताहत जी ते जास्त इंग्लिशमध्ये, म्हणजे दोन्हीमध्ये पण त्यातल्यात काही मुलं इकडं काही मुलं तिकडे जे ते जाऊ शकतात. तसा इंग्लिशचा कट ऑफ कायद्याने मला असं वाटतं 6-7-8च्या वर असू नये. जेवढी बेसिक मिनिमम इंग्लिश भारतामध्ये लागते तेवढी 6-7-8 मार्काच्या आसपास 30 पैकी होऊन जाते. पण तो कट ऑफ आहे तो आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागेल. पण पेपर इतका सोपा असतो इंग्लिशचा की तिथपर्यंत पोहोचणं कोणत्याही सामान्य विद्यार्थ्यांना हे अशक्य नाही, ते शक्यच आहे. आपण थोडंसं पुढे जाऊ. आपला आजचा जो पार्ट आहे तो पुढे घेऊन जाऊयात. त्यामध्ये एक्सपेक्टेड वेकन्सी यावर्षीच्या ह्या मी तुम्हाला सांगतो मागच्या वर्षीपेक्षा जास्त असतील. नंबर 2, मागच्या वर्षी जेवढ्या मुलांनी मेन्स दिलेली आहे त्यापेक्षा जास्त मुलं यावर्षी मेन्स देतील. तर त्यामुळं कट ऑफ जो आहे तो प्रीचा त्या आसपास, जर का मागच्या वर्षीची हे लेवल सेम पकडली तर त्याच्या आसपास किंवा म्हणजे कमीच कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत. पण प्रीचा कट ऑफपेक्षा मेन्सच्या वेळेला जे ते ॲप्लिकंट ह्या वेळेला जास्त असणार आहेत, अर्थात वेकन्सीसुद्धा जास्त असण्याचे चान्सेस आहेत. थोडं पुढे सर, मी आतापर्यंत जेवढे एक्झाम झाले आहेत, व्हॉट इफ आय फेल्ड एनी ऑफ, मी आतापर्यंतच्या प्री एक्झाम फेल झालो असेल 1, 2, 3, तर मी ही एक्झाम आता सध्याची IBPS PO प्री मग मेन्स पास होऊ शकेल का? मला 2022चं एक्झाम्पल सांगू द्या. 2022मध्ये कोविडच्या नंतर आपण पहिल्यांदा 22च्या मुलांचं 1 एप्रिल 2023ला म्हणजे 7 एप्रिल 2023ला आपण त्यांचं फेलिस्टेशन घेतलं होतं. त्या फेलिस्टेशनमध्ये इतक्या जास्त जागा IBPS POमध्ये होत्या, तर त्या फेलिस्टेशनमध्ये IBPS क्लर्क प्री फेल झालेले आणि 2022चं जे 2023ला ज्याचं फेलिस्टेशन झालं क्लर्क प्री फेल झालेले आणि IBPS POची प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू पास झालेले कितीतरी मुलं होते. बरं, इंटरव्ह्यू पास होऊन त्यांना बँक मिळाली होती पंजाब नॅशनल बँक, जी दिलेल्या बँकांमध्ये सगळ्यात मोठी आहे आणि त्यावेळेची पंजाब नॅशनल बँकेने चिक्कार जागा काढल्या होत्या. तर त्यामुळं आता हे समजू नका की माझं ही एक्झाम आणि ही एक्झामच निघालेली नाही आहे, तर मी IBPS PO कसा काढू शकेल. मी खूप काय म्हणतात त्याला बाबा आझमच्या जमान्याचं तो आदमच्या जमान्याचं तुम्हाला एक्झाम्पल सांगत नाही. मी फक्त 2 वर्षाआधीचं 24च्या मागे 23, 23च्या मागे 22, 2 वर्षाआधीच एक्झाम्पल सांगतोय की हे
एक्झाम पास झालेले, एक्झाम फेल झालेले, याच्या प्री फेल झालेले कमीत कमी 10 मुलं तिथे स्टेजवर होते, ज्या मुलांचा IBPS POची प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू पास झाले. तर काही गोष्टी तुमच्या हातात असतात, काही गोष्टी नशिबाच्या, अर्थात टोटल नंबर ऑफ वेकन्सीच्या हातामध्ये पण असतात. त्याच्यामुळं तुम्ही होप सोडू नका, तुमचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित चालू ठेवा. मी थोडंसं पुढे येतो. डिफिकल्टी लेवल ऑफ मॉक इज टू हाय, वॉन्टेड टू क्विट IBPS PO मेन्स. आता ह्यापैकी काही मुलं जे वरची प्री पास झालेले आहेत त्यांच्या डोक्यात एकदम अचानक बापरे ह्या डिफिकल्टी लेवलनं कुठून अभ्यास करू मी, आणि मी ही एक्झाम जाऊच देतो माझ्या डोक्यातून. आणि मी काय करतो, मी UISCLवर, NISL असिस्टंटवर, IDBI एक्झिक्युटिव्हवर, युनियन बँक ऑफ इंडिया LBOवर मी त्याच्यावर फोकस करतो. असं करू नका, असं करू नका. निश्चित ह्या खालच्या एक्झाम पण महत्त्वाच्या आहेत, पण दादा पेपर जरी अवघड असले, तुम्हालाही माहिती आहे कट ऑफ कुठपर्यंत होतो. कट ऑफ तुम्हालाही माहिती, मी पर्सेंटेज टर्म्समध्ये तुम्हाला कट ऑफ सांगतो कुठपर्यंत होतो. तर पर्सेंटेज टर्म्समध्ये बघा, 225 पैकी तुमचा 63चा कट ऑफ 10% होता 22.5, आपले 30% होतात बघा 67.5. ह्या 30%पेक्षा पण कमी माझा अंदाज कट ऑफ एक्झॅक्ट 28%चा आहे, 28%. म्हणजे IBPS PO पास होत असं व्हायची असेल तर 28%चा कट ऑफ आहे. ऑब्व्हियसली मलाही हे चांगलं कळतं, मी जनरलबद्दल बोलतोय की पुढे लीड लागते, पण लीड अशी काही 5-50 मार्काची 100 मार्काची लागत नाही, 10-15 मार्काची लीड आणि चांगला इंटरव्ह्यू हा एक चांगलं कॉम्बिनेशन आहे ह्या एक्झाम पास करण्यासाठी. तर इथपर्यंत तुम्ही पुढे जे आहेत ते जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही पुढे गेलं पाहिजे. 28%चा जर पेपरची डिफिकल्टी लेवल जास्त आहे का, तर आहे, पण कट ऑफ पण तर 28%ला आहे. बरं तुम्हाला IBPS PO व्हायचं असेल तर किती 32, 33, 34% जरी असतील, टक्क्यांमध्ये बोलतोय मी, स्टील इट इज मोर दॅन सफिशियंट. 35% असतील, इट इज मोर दॅन सफिशियंट टू क्रॅक IBPS PO अँड गेट गुड बँक, चांगली बँक मिळवण्यासाठी. तर त्यामुळं हे डोक्यातून काढून टाका. हां, ह्याच्या सोबत यांचाही अभ्यास चालू ठेवा. काय वेगळं करायचं तुम्हाला, इथं डिफिकल्टी लेवल जास्त आहे तर कमी डिफिकल्टी लेवलचे हे पेपर पण तुम्हाला सोबत करायचं आहे. आता माय प्रिपरेशन ऑफ IBPS PO मेन्स, सर मी जर हे तयारी केली, मला कॉन्फिडन्स नाही, चला तुम्ही म्हणताय तुमचं ऐकून मी तयारी करतो, पण सर मला याचा पुढं कुठे फायदा. अरे एकदा वरच्या लेवलने केलेली तयारी इतर एक्झामला कामाला येऊन जाते. मी तुम्हाला आत्ताच माझ्या मागच्या मंथली सेशनमध्ये सांगितलं की SBI PO मेन्सची पुढे परीक्षा आहे, SBI POची परीक्षा आहे. इमिजिएट इथं केलेला अभ्यास तिकडे कामाला येऊन काय सांगतायत IBPS PO मेन्स फेल झाल्या मुलगा उद्या SBI PO मेन्स जो तो होऊ शकतो. त्याच्यामुळं या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि तुमचं प्रिपरेशन पुढे कंटिन्यू ठेवा. सर मला ठीक आहे तुम्ही म्हणतात मी करतो, पण सर मी माझ्या आयुष्यात कधी डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग केलेली नाही आहे. आता डिस्क्रिप्टिव्ह माणूस चेक करत नाही, ते सिस्टम चेक करतं. त्यामुळं सोपे छोटे लुसिड वाक्य ठेवायचे, ज्याच्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक होऊ द्यायचे नाही आणि व्यवस्थित लिहायचं. तेवढ्यावर सिलेक्शन होतं. इनमिन 25 मार्काचा तो पार्ट आहे आणि एक ॲव्हरेज मार्क्स विद्यार्थ्यांना पडतात. जो खूप चांगल्या पद्धतीने देतो तो निश्चित त्यांच्यावरती असतो. पण असं मी या सिस्टम जेव्हापासून चेक करते तेव्हापासून कोणी फेल झालेलं, डिस्क्रिप्टिव्हमध्ये फेल झालं तर मी कोणी पाहिलेलं नाही आहे. त्यामुळे त्याचे चांगले व्हिडिओज यूट्यूबला उपलब्ध आहेत. 2-3-4 व्हिडिओ बघितले की आपल्याला आयडिया येऊन जाते की आपल्याला लेटर रायटिंग कसं करायचं, आपल्याला एसे रायटिंग कसं करायचं आहे. तर त्यामुळं तो काही मोठी गोष्ट नाही. पण सोबत तुमचं रोजचं जे तर 25-30 मिनिटाचा पार्ट टायपिंगचा, जर तुम्ही टायपिंगमध्ये थोडंसं कमजोर असाल तर रोजचा एखादा विषय घेऊन काही ना काही टाईप करायचा आणि तो वाला पार्ट तुमच्या जवळच्या शिक्षकाला जे ते दाखवत चाला. थोडंसं पुढे सर सब्जेक्ट वाईज प्रिपरेशन आणि टिप्सबद्दल तुम्ही काय सांगाल का, तर मी एक सब्जेक्टबद्दल 1-2 मिनटं मला तुम्हाला सांगायचं आहे. व्हिडिओची लेंथ बिनकामाची वाढू द्यायची नाही. पहिल्यांदा मी माझ्या अनुभवातून सांगतोय, ज्या पद्धतीनं मिड टेस्ट दिली आहे, मी तुम्हाला आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला काय सांगितलं, जर मी IBPS PO मेन्स दिली असती तर मी हे केलं असतं. मी काय केलं असतं, मी पहिल्यांदा क्वांटसारखा सेक्शन होतं आहे का सध्याला क्वांट रिझनिंगमध्ये मुलांचं पेपर चालू होतं आहे, 45 मिनिटाचा 1 तासाचा पेपर आहे, 1 तासाचं सेक्शन आहे. ह्या एवढ्या सेक्शनमध्ये मुलं चालू करत आहेत, 10 मिनटं झाले एकही क्वेश्चन नाही झाला, 15 मिनटं झाले 2 क्वेश्चन झालेत, 20 मिनटं झाले फक्त 3च झालेले आहेत, 25-30 मिनटं झाले 5च क्वेश्चन झाले. तर मुलांना येतोय ताण. तर ह्या पेपरमध्ये आणि इतर पेपरमध्ये जी मी स्ट्रॅटेजी सांगतो याच्यात बऱ्यापैकी चेंज आहे. ह्यामध्ये मी तुम्हाला सांगेल क्वांट आणि रिझनिंगमध्ये पहिल्यांदा 1-1 मार्काचा पार्ट ढोंडाळा आणि पहिल्यांदा 1-1 मार्काचा पार्ट करा. म्हणजे बाकी एक्झाममध्ये मी काय सांगतो की पहिल्यापासून शेवटपर्यंत DI बघत चला, वाचत चला. मी म्हणतो वाचू नका DI. तुम्ही ह्या एक्झाममध्ये DI वाचू नका. ही एक्झामची स्ट्रॅटेजी वेगळी. पहिल्यांदा 1-1 मार्काचे प्रश्न पकडा. आता 1-1 मार्काचे कोणते आहेत, तर इनइक्विलिटीचे प्रश्न बऱ्यापैकी येतात. तुम्ही पाहता असाल ग्रेटर दॅन लेस दॅन, क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 ह्या वाल्या टाईपवाले क्वेश्चन. सिंगल मार्क्सचे वेगळे क्वेश्चन येतात. सध्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनवर काही क्वेश्चन्स येतात. तर ते पहिल्यांदा ह्या वाल्या क्वेश्चनचे 1-1 मार्कचा पार्ट हा 5 मार्क, 6 मार्क, 7 मार्क, 8 मार्क असतो. पहिल्यांदा ह्या एवढ्या मार्कांपैकी प्रयत्न करा की 5-1 मार्क मिळाले पाहिजेत, 5-1 अटेम्प्ट झाले पाहिजेत, कमीत कमी म्हणतो मी. मग तो 5, 6, 7, 8, 9, 10 झाला तरी पण चालतो.
हा तरी पण झाला तरी चालतो. तर हा झाला पहिला पार्ट क्वांटचा. आता याच्यासोबत त्याच्यानंतर मधल्या याच्यामध्ये DI घ्या, मधल्या टप्प्यात DI घ्या आणि सगळ्यात शेवटी पुन्हा शेवटच्या 5 मिनिटाच्या स्ट्रॅटेजीमध्ये त्या DIला न आणता शेवटच्या 5 किंवा 10 मिनिटाच्या स्ट्रॅटेजीमध्ये पुन्हा एक मार्काचे क्वेश्चन स्पेसिफिकली डेटा सफिशियन्सी आलं तर बरं होऊन जाईल. तर या सिक्वेन्सनं जा, याचा फायदा होतो, याचा फायदा होतो. मी थोडंसं पुढे आणतो अजून तुम्हाला. बाकी एक्झामची लास्ट मिनिट टिप सांगत असताना मी तुम्हाला पहिले काय सांगायचो, क्रिटिकल रिझनिंगचे ते मध्ये किंवा शेवटी ठेवा. मी या एक्झामला थोडंसं वेगळं सांगेल. अजूनही तुमच्याकडे दिवस आहेत. रिझनिंगमध्ये सुद्धा तुम्ही एक एक मार्काचे प्रश्न अलीकडे आणा. एक एक मार्काचे प्रश्न तुम्हाला माहिती आहे रिझनिंगमध्ये सिंगल मार्कचे असतात. कधी कधी 2-2 मार्काचा म्हणून सेट असतो. सर डेटा डिस्टन्स डायरेक्शनचा असेल, सिलोचा असेल, जसं क्रिटिकल रिझनिंगचा असेल, सिंगल मार्काचे क्वेश्चन हे सगळे आधी करून घ्या. ह्याचा बेनिफिट होतो. कारण की जी भीती माणसाला बसते की पहिल्यांदा DI पासून चालू केल्यानंतर माझे 5 मिनिट झाले, माझं 1 पण अटेम्प्ट नाही झालं, माझे 10 मिनिट झाले, माझी बहुनीच नाही झालेली, माझे 15 मिनिट झाले, क्वांट रिझनिंगमध्ये ही भीतीच मुळातून निघून जाईल. आणि हे मी स्वतः अटेम्प्ट केल्यानंतर सांगतो. मी आणि अमित सरांनी, आपल्या अमित पाटील सरांनी, आम्ही एकमेकांच्या हेल्दी कॉम्पिटिशनमध्ये भरपूर अशा टाईपचे एक्झाम दिलेले आहेत. आणि या एक्झाममध्ये आम्ही पाहतो हे जे 35 क्वेश्चन 60 मार्क, हा PO मेन्सचा पॅटर्न जो आहे तो क्वांटवाला जो 23, 22, 21च्या वेळेस होता. तर ह्या 35 प्रश्न 60 मार्काच्या पॅटर्नमध्ये आम्ही टायमर लावून म्हणा किंवा एक्झाम सेंटरच्या बाहेर आलं की तू किती केलेत, आमच्या दोघांचा अटेम्प्ट 35 पैकी 24 ते 26, 23 ते 26 अशा हिशोबाने अटेम्प्ट असायचा. मला माहिती आहे मुलांचा सध्याचा अटेम्प्ट हा सिंगल डिजिट आहे आणि सिंगल डिजिटमध्ये पण पोरगा जो आहे तो IBPS PO होतो, सिंगल डिजिटमध्ये पण होतो. पण तुम्हाला अटेम्प्ट वाढवायचा असेल आणि तिथपर्यंत अटेम्प्ट जाऊ शकतो. म्हणजे अजून आम्ही चांगली तयारी केली तर तो अटेम्प्ट 25 ते 30 मध्ये नेऊ शकतो. कन्सिस्टंटली 25 प्रश्न ते 30 प्रश्न दिलेल्या वेळेमध्ये जे ते आमचे होऊ शकतात. फक्त माझं म्हणणं ह्या ठिकाणी तुम्हाला होतं की तुम्ही तिथपर्यंत ज्या अर्ध्या लेवलला जरी आणलं, फक्त अशा पद्धतीने एक मार्काचे क्वेश्चन जे ते पहिल्यांदा सगळेच लिटरली सगळे क्वेश्चन पहिल्यांदा एक मार्काचे निवडा आणि जी येत नसतील शेवटच्या 5 मिनिटांमध्ये त्यातले एक मार्काचे साईडला ठेवा. पण पहिल्यांदा एक मार्काचा जो पार्ट दिसतोय रिझनिंगमध्ये स्पेसिफिकली क्रिटिकल रिझनिंगवर तुम्ही आता यूज टू झाला असाल इंग्लिशमुळं, तर तोही पार्ट अलीकडे घ्या. त्याचा बेनिफिट जास्त होणार आहे. कारण की कॉन्फिडन्स होतो माणसामध्ये की 10 मिनिटं झालेत माझे 3 क्वेश्चन झालेत, 20 मिनिटं झाले माझे 6 क्वेश्चन झाले, अरे काही प्रॉब्लेम नाही. सरांनी सांगितलेलं आहे की क्वांटच्या सिंगल डिजिट अटेम्प्ट असलेल्या मुलांचं पण PO म्हणून झालेलं आहे. ह्या गोष्टी जर आठवतात, माझं तर सिंगल डिजिट अटेम्प्ट 7, 8, 9चा तर पहिल्या 25 मिनिटात झालं, माझ्या अजून 20 मिनिटाचा वेळ बाकी, सारा चांगला DI करतो एखादा. तर ह्या हिशेबानं पहिल्यांदा एक मार्काचा पार्ट करा, जो पार्ट आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेला जो तो वापरून पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट्स येतात. त्यामुळं क्वांट आणि रिझनिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल, RRB PO मेन्स असेल, इतर कोणती मेन्स असेल, मी त्यामध्ये काय सांगतो की पहिल्यांदा हा क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट मध्ये ठेवा, शेवटी ठेवा, हे हिशेबाने सांगतो. पण इथे सांगताना मी सांगेल एक मार्काचा जोही पार्ट दिसतोय क्वांटमध्ये, एक मार्काचा नाही, एक क्वेश्चनवाला, एक मार्क 2-2 मार्क नाही, एक क्वेश्चनवाला जो पार्ट दिसतोय तो अलीकडे करून घ्या. दुसरं, आता मला किंचित आठवत नाहीये की 1 मार्क आणि 2 मार्कवाले क्वेश्चन हे ब्रॅकेटमध्ये देतात. कारण मी फ्रँकली सॉरी, मी तो बघूनच व्हिडिओपर्यंत यायला पाहिजे. तुम्हाला आत्ता आठवलं, जर ब्रॅकेटमध्ये 1 मार्क आणि ब्रॅकेटमध्ये 2 मार्क्स एका क्वेश्चनला नोट करत असतील किंवा देत असतील, IBPS PO मेन्स आणि SBI PO मेन्स 2 पैकी एकाला देतात, त्यात मला नाही आठवते. पण जर का देत असतील, जास्त जे ते स्वार्थी बनू नका आणि एक मार्काचे क्वेश्चन आधी करा, कारण त्याची डिफिकल्टी लेवल कमी होते, ते क्वेश्चन पटकन होतात. हा झाला दुसरा सल्ला. त्यामुळं सिंगल इंडिपेंडेंट क्वेश्चन सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही क्वांटचे करायचे आहेत, सिंगल इंडिपेंडेंट क्वेश्चन तुम्ही रिझनिंगचे करायचे आहेत. ते ब्रॅकेटमध्ये 1 मार्क लिहिलेला असो किंवा 2 मार्क लिहिलेला असो. त्याच्यानंतर एखादा DIचा सेट आहे, तो ब्रॅकेटमध्ये 1 मार्क आहे आणि एखादा DIचा सेट आहे तो 2 मार्क आहे, तर 1 मार्कवाला आधी करा. एखादा पझलचा पार्ट ब्रॅकेटमध्ये 1 मार्क आहे, मग 2 मार्क आहे, तर तो 1 मार्कवाला आधी. हे मी काय सांगतोय, मला आता सध्या एकदम आठवत नाही की IBPS PO मेन्सच्या कंसात 1 मार्क 2 मार्क दिलेलं असतं की SBI PO मेन्सच्या. लगेच मला म्हणू नका व्हिडिओच्या खाली कमेंट करून, तुम्हालाच माहीत नाही म्हणून. तर मला दोघांपैकी एक आठवत नाही. जर लिहिलेलं असेल तर, जर ब्रॅकेटमध्ये 1 मार्क 2 मार्क लिहिलेलं नसेल तर तुम्हाला तुमच्या हिशेबानं इंडिव्हिज्युअल एक क्वेश्चन आधी आणि मग जे ते 5-5 क्वेश्चनचा 3-3 क्वेश्चनचा सेट नंतर अशा पद्धतीने पुढे जायचं. इंग्लिश या एक्झामचं सोपं आहे. तर मी काल परवा काउन्सिलिंगला बसलो होतो, मी पाहिलं त्याच्यामध्ये पोरांचे काही जणांचे मार्क, ज्यांचं इंग्लिश खरंच चांगलं आहे, त्यांचे मार्क खरंच चांगलं आहे. त्यामुळे इंग्लिश हा कुठेच अडथळा नाही. मी आधीपासून सांगतो की जेव्हापासून एक्झामची डिफिकल्टी लेवल वाढली, फक्त क्वांट रिझनिंगची वाढवली आहे, त्यांनी इंग्लिशची डिफिकल्टी लेवल वाढवलेली नाही आहे. आणि इंग्लिशचा मेन्सचा कट ऑफ गेलेलं पण मला कोणी ह्या पृथ्वी तलवार तरी दिसतंय असं वाटत नाही IBPS PO मेन्सचा. राहिला विषय GAचा, तो विषय आहे एवढा आणि तुम्ही बनवलेला आहे एवढा. आमका कोर्स, फ्री कोर्स, पेड PDF है,
तर पाठांतराचा विषय, पाठांतराचा विषय लगेच पाठीमागं सांगू नका, काही म्हणू नका की पाठांतराचा विषय हा कसा, असा कसा, तसा कसा. काय म्हणतात त्याला, रखते तबीच बात करते. त्या एक्झाम साधारणतः पाठ क्रॅक केल्याच्या नंतर मी सांगतोय की तिथं असं काही खूप मोठा विषय नाही. तुम्हाला या पद्धतीने 1, 2, 3 यावाला पाठ आणि डिस्क्रिप्टिव्हवाला पाठ हा मोर दॅन सफिशियंट आहे. रोजचा आपला कंटिन्युअस अभ्यास पाहिजे जीएचा, त्या पद्धतीने आपल्याला पुढे जाता येतं. तुमचा रोजचा अभ्यास आहे, नोटिफिकेशन असतानाही आहे, नोटिफिकेशन नसतानाही आहे, तर तुमचे मार्क जीएचे कधीच कमी होत नाहीत. मग तुम्ही ए फॅकल्टीला फॉलो करा, बीला करा किंवा सीला करा, त्यामध्ये विशेष फरक जो येतो पडत नाही. आणि शेवटी येतो बघा, तर जीएवाला पाठच्यानंतर शेवटी तर डिस्क्रिप्टिव्हर तो एक चांगला चान्स आहे. आतापासून कमी वेळेमध्ये जर तुम्हाला असं वाटतं की 25 पैकी माझे पहिले 12 किंवा 13 मार्क होते, मला 18 करायचे आहेत, मला 6 मार्क वाढवायचे आहेत, तर 6 मार्क जर तुम्हाला कमी वेळेत वाढवायचे असतील चांगली प्रॅक्टिस करून, तर ती इथं वाढतील, 6 मार्क इथं वाढतील. आणि जर का तुम्हाला ह्या टेस्ट खरंच खूप अवघड चालले असतील, तर IBPSच्या आपल्या ह्या एक्झामसाठीच्या पहिल्यांदा मॉक टेस्ट देऊ नका. पहिला फोकस तुम्ही अशा वेळेला मेमरी बेस्ड पेपरवर जे ते करा, मेमरी बेस्ड पेपरवर करा. आणि अजून त्यामुळे पहिलं मेमरी बेस्ड पेपर केलं की एक्झाममध्ये काय लेवल होती, कसं होतं ते आधी कळतं, मग त्याच्यानंतर मॉकवाल्या लेवलवर आपल्याला जाता येतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर का तुमची तयारी चालू होऊन 2 वर्ष झालेली आहेत, 3 वर्ष झालेले आहेत, 1.5 वर्षाच्या वर झालेले आहेत, 1.5 वर्ष, 2.25 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला एखाद्या फॅकल्टीचे रोज लेक्चर पाहावं लागत असतील, तयारीची दिशा चुकली. फॅकल्टी माझ्यासारखं कुणी त्याला जे चांगलं वाटतं ते सांगतो, मला जे आज चांगलं वाटतं मी ते सांगेल, निश्चित त्याचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. त्यामुळे रोजचे यूट्यूब लेक्चर सिरीज जी ती बंद करा. तुम्हाला काय पाहिजे की तुमच्या टेस्टचं ॲनालिसिस, मी कुठं कमी पडतोय त्यावाल्या पाठ, त्याच्याशी संबंधित कंटेंट, त्याच्याशी संबंधित PDF असेल किंवा त्याच्याशी संबंधित व्हिडिओ बघितला, संपलं. त्याला जसं पाहिजे त्याच्या तालावर नाचू नका, फॅकल्टीच्या तालावर नाचू नका. त्यामुळं हा यूट्यूब व्हिडिओचा जो पार्ट आहे हा जेवढा लागला तेवढाच, असं रोजचं सकाळी 8चं याचं लेक्चर आहे, 9चं आहे, 10चं आहे, हा वाला पार्ट IBPS PO मेन्सच्या पोरांकडून तरी एक्सपेक्टेड नाही. ज्याला 3-3 वर्ष 2 वर्ष झाले, मला सांगा UPSCचा पोरगा आहे एखादा किंवा कोणत्या एक्झामचा, कॅटचा मुलगा आहे, पहिल्या 1 वर्षात तुम्ही बघा ना, हळूहळू तुम्ही लोक शिक्षक लोकांपासून जे ते अंतर तुमचं वाढत गेलेलं आहे. एखाद्या ठिकाणी ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच चालू असताना तुम्ही किती कनेक्टेड होतात, हळूच तुमच्या प्री निघत गेल्या. आता तुम्ही कनेक्टेड आहातच, नो डाऊट, पण आता तुम्ही आयदर व्हर्च्युअली कनेक्टेड आहात किंवा तुमचे मार्क दाखवण्यासाठी कनेक्टेड आहात किंवा काउन्सिलिंगसाठी आहात. तुम्ही डेली बेसिसवर नाही, कारण तुम्हाला ती गरज जाणवत नाही, जे की खरं आहे, ते काही खोटं नाही आहे. रोज येऊन त्याच्या बाजूला बसलं पाहिजे अभ्यासाला असं काही नाही. हळूहळू तुम्ही तुमच्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये 1 वर्षात, 1.5 वर्षात, 2 वर्षात त्या शिक्षकापासूनचा जो तुमचा टच आहे तो हळूहळू कमी होत गेलेला आहे. आणि इट इज बाउंड टू हॅपन, आणि ते झालं पाहिजे. त्याच्यामुळे असं रोजचे यूट्यूबचे लेक्चर सिरीज करून त्याला काय वाटते ते शिकण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही कुठं कमी पडतात, बस तेवढाच पाठ शिका. तर हा एक महत्त्वाचा काय म्हणतात मेसेज मला तुमच्यापर्यंत द्यायचा होता. सर म्हणजे नेमकं काय करा, तुमचं काय म्हणणं आहे. तर अपकमिंग येणाऱ्या ह्या दिवसामध्ये मला माहिती आहे ह्या एक्झामच्या सोबत तुमच्या इतर पण एक्झाम आहेत, इतरही एक्झाम आहेत. आता काही लोकांची ECGC आहे 16 तारखेला, काहींची 17ला आहे न्यू इंडिया असिस्टंटची न्यू इंडिया एओची मेन्स, काहींची 19 आणि 21ला आहे BS. अशा लोकांनी जे ते एवढ्या लागून एक्झाम असतील तर समोरची एक्झाम आहे त्याचा अभ्यास, समोरची एक्झाम आहे त्याचा अभ्यास. पण समजा यापैकी कोणताही अभ्यास नसेल किंवा 16 आणि 17 तारखेला तुम्ही फ्री होणार असाल, तर 16-17च्या नंतर तुम्ही साधारणतः ह्या पद्धतीने अभ्यास पुढचा जो तो करू शकता आणि तो केला पाहिजे. रिझन मी काय सांगतोय, मी रोज काउन्सिलिंगला बसतोय, मुलं तेच येतात, तर तोच क्वेश्चन तोच पार्ट हा एकेकाला सांगण्यापेक्षा ह्या पद्धतीने व्हिडिओतून सांगितलं तर बऱ्यापैकी पोरांचे डाऊट जे ते क्लिअर होतात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रीवर, जर का तुमची पुढे अपकमिंग NICL असिस्टंटची प्री आहे, IDBI एक्झिक्युटिव्ह आहे, USL AO आहे, युनियन बँक ऑफ इंडिया LBO आहे, कोणती पण एक्झाम आहे, ह्याच्यापैकी समोर पहिली जी आहेत त्याची एक ऑल्टरनेट डेला प्री ठेवा. असं रोज प्री द्यायची गरज नाही, ऑल्टरनेट डेला एक प्री ठेवा, दॅट्स इट, मोर दॅन सफिशियंट. म्हणजे आज तुम्ही समजा सर माझी न्यू इंडियाचा एकच फॉर्म मी भरलेला आहे, नॅशनल इन्शुरन्सचा एकच फॉर्म भरलेला आहे, 1 दिवस द्या, 1 दिवस गॅप घ्या, पुन्हा नॅशनल इन्शुरन्स द्या, पुन्हा गॅप घ्या, पुन्हा नॅशनल इन्शुरन्स द्या, पुन्हा गॅप घ्या. सर मी नॅशनल इन्शुरन्स आणि IDBI एक्झिक्युटिव्ह केलेलं आहे, ओके, नॅशनल इन्शुरन्स द्या, 1 दिवस गॅप घ्या, IDBI एक्झिक्युटिव्ह द्या, 1 दिवस गॅप घ्या, नॅशनल इन्शुरन्स घ्या, 1 दिवस गॅप घ्या, IDBI एक्झिक्युटिव्ह घ्या, 1 दिवस गॅप घ्या. रोज करायची गरज नाही, 1 दिवसाच्या अल्टरनेटनं तुम्हाला करायचं आहे. का इकडचा वेळ तुम्हाला सगळ्या GE आणि डिस्क्रिप्टिव्ह वगैरे वापरायचं आहे पुढे चालून. म्हणून
सर मेन्समध्ये हा झाला प्रीचा पार्ट, ज्याला जर तुम्ही NISLची दिली एक्झाम तर 1 तासाचं एक्झाम, अर्ध्या तासाचं अनालिसिस. IDBI सारखी एक्झाम दिली तर 2 ते 2.5 तास त्याला वेळ लागेल ह्या पद्धतीनं. किंवा इतर एक्झाम असतील USL, डिसेंबरच्या एक्झामची तयारी किंवा डिसेंबरच्या एक्झामवरचा फोकस जो आहे तो 1 डिसेंबरच्या नंतर करू, 30 नोव्हेंबरच्या नंतर करू, तो नंतर बघू. सध्या फक्त 2च एक्झाम तुमच्या ज्या याच्यामध्ये पडतात, ज्या NISL असिस्टंटची प्री आहे आणि IDBI एक्झिक्युटिव्ह. रिझन काय की त्या एक्झाम इतक्या लागून आहेत की अचानक ह्या डिफिकल्टी लेवलहून अचानक त्या पेपरला जाणं परवडणार नाही. एखाद दिवसाचा गॅप नका होईना आपल्याला ती टेस्ट देणं आवश्यक आहे. तर ऑल्टरनेट डेला तुम्हाला द्यायची आहे. हे कळलं. थोडं पुढे 4 ते 5 तासाचा वेळ तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे मेन्ससाठी. आता जे एकदमच नवीन पोरं आहेत, ज्यांना भीती वाटते, त्यांनी काय करायचं पहिल्यांदा की सेक्शनल IBPS POच्या मेन्स द्या. क्वांट रिझनिंग इंग्लिश डेली 3 पैकी 2 सेक्शन होतात. आज क्वांट रिझनिंग, उद्या LR इंग्लिश, मग क्वांट इंग्लिश. असं पहिल्यांदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन किंवा मेमरी बेस्ड क्वेश्चन पहिले द्या आणि मग मॉक देऊन टाका सेक्शनलच्या. इथं तुम्ही कम्फर्टेबल झालात की तुम्ही IBPS PO मेन्सच्या फुल लेंथला येऊ शकता. मग एक दिवस फुल लेंथ, सेकंड ॲनालिसिस, मग फुल लेंथ, मग ॲनालिसिस, मग फुल लेंथ, मग ॲनालिसिस. 3-3.5 तासाचा पेपर असतो. राहिलेल्या वेळेत GA थोडासा वाचायला वेळ लागतो. तर हा जो रोजचा पोर्शन आहे तो 4 ते 5 तासाचा पाहिजे. रोजचा पोर्शन हा रोज पाहिजे. हा ऑल्टरनेट डेला पाहिजे. 2 ते 3 तासाचं GA प्लस डिस्क्रिप्टिव्ह. सर तुम्हाला वाटत नाही 2 ते 3 तास कमी आहेत? बिलकुल नाही. हा अल्टरनेट डे, या अल्टरनेट डे एक दिवस इकडे असेल तिकडे कमी वेळ द्या, पण इकडे ह्या ज्या दिवशी टेस्ट नाही इकडचा पुन्हा 1.5 तास इकडे टाकून द्या, काही कमी पडत नाही. बरोबर आहे तो. तर GA आणि डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट तो तेवढा करायचा आहे. अतिमहत्व 5-5, 6-6 तास न देता अतिमहत्व द्या. कधी 30 तारखेला एक्झाम आहे, 27, 28, 29, 30, दॅट्स इट. त्यावेळेला 4-5 तास करा, पण बाकी वेळेला असं काही खूप जास्त मागे लागायची गरज नाही. आणि जो रिमेनिंग टाईम राहतोय त्या रिमेनिंग टाईममध्ये तुम्हाला जे जे महत्त्वाचे वाटत आहेत तेवढे इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण काय करतो माहिती आहे का, मला काय पाहिजे हे आपण नाही पहिल्यांदा पाहत. आपण काय पाहतो, पहिल्यांदा मी त्या लेक्चरचा वेळ सेट करतो, मग राहिलेला माझा वेळ करतो. तुमची प्रायोरिटी पहिल्यांदा आहे. तुम्हाला काय लागतं तुम्हाला माहीत ना. पहिल्यांदा तुमचा वेळ सेट करा, राहिलेल्या वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या. तर इम्पॉर्टंट यूट्यूब व्हिडिओ बघा. तुमचा जो जो एरिया वीक आहे, आता मास्टर बोलला, DI बद्दल बोलला, पझलबद्दल बोलला, क्रिटिकल रिझनिंगबद्दल बोलला, प्लेन आपले कमर्शियलचे अरिथमॅटिकचे क्वेश्चन प्लेन कमी येतात, त्याच्यामध्ये थोडंसं DI मिक्स करून वेगळ्या पद्धतीने IBPS PO मेन्स राहतात. जिथं जिथं तुम्ही वीक आहात ते वीक एरियाची प्रॅक्टिस या राहिलेल्या वेळेमध्ये करायची. अशा पद्धतीने रोजचा आपला टाईम टेबल तुम्ही येणाऱ्या 30 तारखेपर्यंत जो तो सेट केला पाहिजे. निश्चित ह्या पहिल्यापासून शेवटपर्यंत मी जे बोललो ह्याचा काही पार्ट पटला असेल तर लाईक करा आणि सोबत तुमच्या कमेंटची मला वाट पाहतोय सध्याला, कारण की तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला अपकमिंग व्हिडिओ सुचतात. तर त्यामुळं सगळ्यांना अशी विनंती होती की जे विद्यार्थ्यांना तुमचे जे काही छोटे मोठे डाऊट्स असतील ते डाऊट्स या माध्यमातून ते टाकून द्या, सो दॅट मी लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सुद्धा डाऊट जे आहेत ते क्लिअर करतो. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा आणि आपलं प्रिपरेशन चालू ठेवा. रिझन मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी मुलं IBPS POची मुलं मेन जास्त देणार आहेत. कट ऑफ किती राहते ते माहीत नाही, पण तुम्हाला माहिती आहे 2022मध्ये जागा जास्त होत्या तर कट ऑफ होता 49 प्रीचा म्हणतो, IBPS PO प्रीचा. मागच्या वर्षी जागा थोड्या कमी झाल्या 54. आणि जर मी म्हणतो ह्यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जागा कमी आहेत तर त्या हिशोबाने अंदाज लावून तुम्ही तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा. अचानक तुम्हालाही माहिती आहे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढतात, ॲक्युरसीमुळे नाही, तर ती शिफ्ट अवघड असल्यामुळे कधी कधी मार्क वाढतात. आणि समजा तुमचा निकाल 17, 18, 19, 20ला लागला आणि त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये 10 दिवस बाकी आहेत, तर त्याच्यानंतर काहीच होत नाही. त्यामुळे हे एक दिवस, एक मिनिट आपला महत्त्वाचा आहे. तो दिवस तुमचा चांगल्या पद्धतीने युटिलाइज करा. नक्कीच जरी तुम्ही RRB POमध्ये, RRB असिस्टंटमध्ये, IBPS क्लर्कमध्ये जसं पाहिजे तसं काम नाही करू शकतात किंवा जसं पाहिजे तसं रिझल्ट नाही देऊ शकतात, तरीही मला असं वाटतं ही एक्झाम त्याला अपवाद राहील आणि निश्चितच तुमच्यापैकी जास्तीत जास्त लोक IBPS PO मेन्स क्रॅक करून पुढे इंटरव्ह्यूपर्यंत जातील, ही माझी सदिच्छा आहे. धन्यवाद.